तर नमस्ते पब्लिक, आम्ही गेलो होतो शेलगावला असं मोठं टुर्नामेंट भरलेलं होतं. मग काय आता क्रिकेटची मॅच म्हणल्यावर आम्ही सोडतोय होय. आम्ही गेलो मग मस्तपैकी सर्वजण मिळून आणि आता चालू झाली मॅच. पहिली मॅच आमचीच होती. ओपनर उतरले मैदानात आणि चालू खेळायला. स्टार्टिंगला जरा त्यांना नवीन ग्राउंड असल्यामुळे खेळता आलं नाही, पण काय एकदा जर ते सेट झाले तर मग कोणालाच ऐकत नाही. दोघे आमचे ओपनर असे आहेत की नाद करायचं नाही. मग काय चालू केले हाणामारी, धडाधड, इकडे एक तिकडे एक. मग विषय हार्ड करून टाकला भाऊंनी. आणि मग त्यांना एक मॅ म्हणलं की जर भाऊन आपली ही मॅच जिंकली तर तुम्हाला माझ्याकडून पार्टी भेटेल. पार्टी अशी तशी नाही तर डायरेक्ट आपण तिरंगा हॉटेलला नेणार, कारण की तिरंगा हॉटेल आपल्या इथं जवळच आहे बार्शीच्या. मग म्हणलं तुम्हाला डायरेक्ट तिरंगा हॉटेलला आपल्याकडून पार्टी भेटेल तर तुम्ही फक्त एवढी मॅच जिंकून दाखवा आपल्याला, कारण की ट्रॉफी पाहिजे. फक्त गावासाठी ट्रॉफी महत्त्वाची, पैशाला काय एवढं आपण किंमत देत नाही. त्यामुळे म्हणलं करून टाकू. आणि काय जिंकलो शेवट मॅच भाऊ. मॅच जिंकलो, विषय हार्ड करून टाकला. काय मग सगळ्याला बोललेलो आपण पार्टी देणार. मग काय गेलो आपण घेऊन त्यांना तिरंगा हॉटेलला आणि खाऊ घातलं, भरपूर खाऊ घातलं. आणि काय म्हणलं त्यांना शेवट, भाऊ आता झालं सगळं खाऊन, काय करा तुम्ही आपापलं बिल देऊन टाका. मी तुम्हाला काय म्हणलेलं फक्त खाऊ घालणार, पैसे मी देणार असं बोललो नव्हतो. मग काय त्यांचा पचका झाला राव, प्रत्येकाने आपापलं बिल दिलं. आईला त्यांना फुकाटचं म्हणलं की त्यांनी भरपूर रोट्या खाल्ल्या, आता पैसे द्यायचे म्हणले की त्यांचं तोंड वाकडं करून टाकलं. मग काय विषय हार्ड आहे भाऊ. आता बोललेलं करून टाकलं, त्यांना आता आपापलं पैसे द्यायला लावलं. बरं म्हणले देतो, आता इथून पुढे देणार ठेव, तुला दाखवतो आम्ही इथनं पुढे इसका. तर मग चालतंय भाऊ, आजच्यासाठी एवढं भेटू आपण पुढल्या ब्लॉगमध्ये.